काँग्रेसच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. खासदार प्रियंका जारकीहोळी. मतदारसंघ काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. मतदारांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी संगणक आणि ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. SIR नोंदणी करून आपला मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा. याशिवाय मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. निपाणी येथील BSNL ऑफिससमोर काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालय सुरू केले आहे. यापुढील काळात मतदारांनी आपल्या समस्या कार्यालयात मांडल्यास त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबांनी SIR नोंदणी करावी. त्यासाठी काही समस्या व उद्भवल्यास कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, KPCC सदस्य व निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुप्रिया पाटील, टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, चंद्रकांत जासूद, सुजय पाटील, बसवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रतीक शहा, किरण पाटोळे, प्रमोद पाटील, अस्लम शिकलगार, वर्षा चव्हाण, अरुण आवळेकर, किरण कोकरे, झाकीर कादरी, संदीप चावरेकर, यासीन मनेर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. वॉर रूम कांग्रेस ऑफिस का उद्घाटन हुआ है. निपानी क्षेत्र के सभी कांग्रेस ऑफिसर्स, सभी ब्लॉक लेवल लीडर्स, सभी यहाँ पर जो भी यहाँ के लोगों की समस्याएं, आप ज़रूर उनको अटेंड करिए, यही मेरी कामना है. और रेसिडेंट्स, यहाँ के निवासियों को मेरा रिक्वेस्ट है, आप जो भी आपकी समस्या आप लेकर यहाँ हमारे कांग्रेस ऑफिस को आ सकते हैं. इट्स ओपन फॉर ऑल रिस्पेक्टिव ऑफ एनी रिलीजन, एनी कास्ट. सो आप इसको अच्छी तरह से आप सभी को करेंगे करके मैं यही आशा करती हूँ. ऑल द बेस्ट टू ऑल द ऑफिसर्स. काँग्रेस संपर्क केंद्र वजा ऑफिस या ठिकाणी SIRची जी मोहीम आहे ती 100% यशस्वी व्हायला पाहिजे. त्यासाठी काही लोकांना काही अडचणी आल्या तर इथं 24 तास एक माणूस कॉम्प्युटरवर असेल आणि ब्लॉक अध्यक्ष दोघे त्याचे इन्चार्ज असतील आणि दोन्ही ब्लॉक अध्यक्ष त्याच्यासोबत आम्ही सगळेजण आहोतच. आज सर्वांनी माहिती ज्याला पाहिजे द्यायचं आहे. आणि या ऑफिसची काँग्रेस ऑफिस कुठं आहे असं म्हणायचं नाही. आता काँग्रेस ऑफिस एक फिक्स ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना काय काँग्रेसबद्दल मेंबरशिप व्हायचं असेल, अन्य काही कामं असतील, अन्य काही मंत्री केव्हा येणार आहेत, खासदार केव्हा येणार आहेत, आमदार केव्हा येणार आहेत, वरचे मिनिस्टर कोण केव्हा निपाणला व्हिजिट देणार आहेत, ते सगळ्यांची वेळापत्रक ह्या ऑफिसमध्ये यापुढं तुम्हाला उपलब्ध होतील. आणि त्या माध्यमातून तुम्हाला मेसेज सगळ्यांना ज्यांना मेसेज रेग्युलर यायला पाहिजे अशाने इथं एक डायरी असेल, त्याच्यावर आपले काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपलं नाव नोंदवायचं, वार्ड नंबर पुढं लिहायचं, त्याच्या पुढं आपलं मोबाईल नंबर लिहायचा, म्हणजे तुम्हाला मेसेज द्यायला बरं पडतं आहे. या ऑफिसचा उपयोग सर्वांनी चांगल्या पद्धतीनं घ्यावा आणि काँग्रेसच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती आहे. आज आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या प्रियंका जारकीहोळीताईंनी या भागात जवळजवळ कोट्यावधी रुपयेचा निधीचा वापर करून रस्ते असतील, बोरवेल असतील, समुदाय भवन असतील, अन्य काही भवन असतील, या सगळ्यांच्यासाठी मदत करून कामात वेळ काढून आता पुन्हा 20 तारखेपासून त्यांचं अधिवेशन आहे लोकसभेचं, ते आम्हाला 1 महिना मिळणार नाहीत म्हणून आज गडबडनं का होईना येऊन ऑफिसचं उद्घाटन केलेत. याबद्दल जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष नात्यानं मी त्यांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या अधिवेशनाला हार्दिक शुभेच्छा देतो.